अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. अधिक मास सुरू झालेला आहे, तर या अधिक मासामध्ये आपण बऱ्याचशा सेवा उपाय तापाय करत असतो आणि त्याचं अधिक पटींनी पुण्य आपल्याला मिळत असतं. तर आपण सेवा करू नाही करू ही आपली इच्छा असते. मनापासून जर इच्छा असेल तरच आपण देवासाठी सेवा करू शकतो आणि उगाचच आपल्याला मनामध्ये काही भाव नाही पण उगाचच करायचं, कोणीतरी सांगितलं काहीतरी ऐकलं म्हणून करायचं, याला काहीही अर्थ नाहीये. तर त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे की जर तुम्हाला मनापासून वाटत असेल ना की आपण काहीतरी सेवा करावी, काहीतरी उपाय तापाय करावी या महिन्यामध्ये, तरच त्याचं पुण्य फळ जे आहे, शुभ फळ हे तुम्हाला मिळेल. पण या उलटच समजा तुम्हाला नाही करायची इच्छा आहे, तुम्हाला काही सेवा वगैरे करण्यासाठी तुम्हाला म्हणजे तुमचं मन नाही लागत किंवा तुम्हाला वेळ मिळत नाही, तर तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल. पण आपल्याकडून अशा शुभ महिन्यामध्ये काही चुका होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण ही पण गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. हा अधिक महिना जेवढा आपल्याला शुभ फळ देऊन जातो ना, तितकंच मग आपण ज्या काही वाईट गोष्टी कळत नकळतपणे ज्या काही आपल्याकडून चुका घडतात मग त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे काही मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये अजिबात करायच्या नाहीये आणि ते म्हणजे योग्य काय अयोग्य काय याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर अशी जर काही अयोग्य कामं तुमच्या हातून घडली तर त्याचं महापाप जे आहे ते आपल्याला लागू शकतं आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला आपल्यासोबतच आपल्या घरच्यांना भोगावे लागू शकतात. म्हणून आपल्याला ही काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आता अधिक महिन्यामध्ये सेवा उपाय तापा हे केले जातात. देवासाठी आपण पाहिजे तेवढी सेवा करू शकतो, ते खूप चांगलं मानलं जातं. पण या अधिक महिन्यामध्ये शुभ कामे जी आहेत ती केली जात नाही. म्हणजे बघा, शुभ कार्य जसं की किंवा नवीन कार्यक्रम जे आहे ते काही करू नये असं म्हटलं जातं. आता नेमक्या कुठल्या गोष्टी करू नये, कुठल्या गोष्टी करणं अयोग्य आहे या महिन्यामध्ये ते मी तुम्हाला सांगते. या अधिक मासाला मलमास, पुरुषोत्तम मास किंवा आपण धोंडाचा महिना म्हणतो. तर अधिक महिना हा श्री हरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो. तर आता अधिक महिना जो आहे तो काही शुभ कार्यांसाठी शुभ मानला जात नाही. शुभ कार्य, नवीन कार्य या अधिक महिन्यामध्ये करू नये असं म्हटलं जातं. आता अधिक मासाला बघा खरमास असं सुद्धा म्हटलं जातं. तर खरमास म्हणजे काय, तर खराब महिना. दुसऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ज्या महिन्यामध्ये शुभ कार्य करणे हे वर्जित मानलं जातं, करू नये असं म्हटलं जातं, त्याला आपण खरमास असं म्हणत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये सूर्य दर 30 दिवसांनी 30 अंशाची एक रास जी आहे ती पुढे सरकतो आणि सूर्याच्या या राशी बदलाला सूर्य संक्रांत किंवा सूर्य संक्रमण असं म्हणतात. पण अधिक महिन्यामध्ये सूर्य जो आहे तो रास बदलत नाही, त्यामुळे सृष्टी जी आहे ती मलिन झाल्यासारखी भासते, म्हणून याला मलमास असं म्हणतात. म्हणून या महिन्यामध्ये हाती घेतलेलं कुठलं पण काम जे आहे ते पूर्ण होत नाही, त्यामध्ये यशप्राप्ती होत नाही असं म्हटलं जातं. म्हणून हा अधिक महिना अशा काही शुभ कार्यांसाठी शुभ मानला जात नाही. आता हे बघा, अधिक महिन्यामध्ये विवाहासारखी मंगल कार्य करू नये. त्यानंतर अधिक मासामध्ये केलेले जे विवाह आहे ते यशस्वी होत नाही. वैवाहिक जीवनामध्ये अशा काळामध्ये झालेले जे विवाह आहे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत नाही. जोडीदारांमध्ये नियमितपणे भांडणं, वारंवार भांडणं किंवा मतभेद, गैरसमज हे जे आहे हे उद्भवू शकतात असं म्हटलं जातं. यासोबतच जे दाम्पत्य जीवन आहे ते वादग्रस्त बनू शकतं. तर त्यामुळे या सर्व बोलणी वगैरे पूर्ण झाल्यावर विवाहासाठी शुभ मुहूर्त काढला जातो आणि तो अधिक महिन्यामध्ये बिलकुल सुद्धा निवडू नये, कारण या महिन्यामध्ये केलेले विवाह जे आहे ते फळास जात नाही. त्यांच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम जे आहे ते होतात, त्यामुळे हे मंगल कार्य जे आहे ते सिद्धीस जात नाही. म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यासोबतच अधिक महिना सुरू असताना व्यापार, व्यवसाय, त्यानंतर तुमच्या कुठल्या बिझनेसमध्ये तुम्हाला एक्सपांड करायचा आहे, तो विस्तारायचा आहे किंवा नवीन प्रकल्प तुम्हाला काही सुरू करायचा आहे तर ते तुम्ही लांबणीवर टाकावे. त्यामुळे थोडे दिवस आपल्याला थांबायचं आहे. नवीन कार्यक्रम जे आहे त्याचा शुभारंभ करू नये, या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. या महिन्यामध्ये केलेले जे नवीन करार असतात, नवीन प्रकल्प असतात, नवीन योजना असतात त्या लाभदायक ठरत नाही. त्यामुळे आर्थिक प्रॉब्लेम जे आहे ते आपल्याला भासवू शकतात, आर्थिक समस्यांमध्ये भर पडू शकते. त्यानंतर व्यापार, व्यवसाय, उद्योग जे आहे ते कमी चालायला लागतात. म्हणून अधिक महिन्यामध्ये म्हणून या काळामध्ये अधिक महिन्याच्या काळामध्ये आपल्याला अशी शुभ कामे करायची नाहीये. नवीन नोकरी तसंच नवीन गुंतवणूक जी आहे ती आपल्याला करायची नाहीये.
अजून या अधिक महिन्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मांसाहार, मद्यपान या गोष्टींपासून दूरच राहायचं आहे. याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, नक्की तुम्ही बघा. पण आता मी एवढंच सांगेल इन शॉर्ट की मांसाहार, त्यानंतर तामसी पदार्थ जसं की मध, तांदळाचे पदार्थ, उडीद डाळ, मोहऱ्या, मसूर, कांदा, लसूण, शिळं अन्न, मादक पदार्थ यांचं आपण या महिन्यामध्ये सेवन करू नये. तसंच या महिन्यामध्ये बारसं, त्यानंतर श्राद्ध, साखरपुडा, मुंज, त्यानंतर कान टोचणे, त्यानंतर गृहप्रवेश, त्यानंतर नवीन देवांची स्थापना असे शुभ कार्य या महिन्यामध्ये करणं टाळलं गेलं पाहिजे. या महिन्यामध्ये जावळ काढायचं नसतं. लहान बाळांचं जे आपण जावळ काढतो ते या महिन्यामध्ये काढू नये. अधिक महिन्यामध्ये कान टोचू नये. मोठ्यांचे असू द्या की लहानांचे असू द्या, या महिन्यामध्ये कान टोचू नये. महिलांनी शक्यतो या महिन्यामध्ये केस कापू नये. त्यानंतर महिलांनी या महिन्यामध्ये शक्यतो चुडा भरू नये. त्यानंतर कुलदेवीची सुद्धा स्थापना करू नये. यासोबतच या महिन्यामध्ये तुम्हाला नवीन देवस्थानी तुम्हाला जायचं नाही. म्हणजे समजा तुमची कुलदेवी आहे त्या ठिकाणी तुम्ही दरवर्षी जाता, तर तशा ठिकाणी गेले तर चालेल. पण एखाद्या नवीन देवस्थानी जिथे तुम्ही पहिल्यांदाच जाणार आहे अशा ठिकाणी या अधिक महिन्यामध्ये पहिल्यांदाच जाऊ नये. अशा देवस्थानी पहिल्यांदा भेट देऊ नये. यानंतर या महिन्यामध्ये अपशब्द, त्यानंतर मोठ्यांचा अपमान करणे या गोष्टी आपल्याकडून टाळल्या गेल्या पाहिजे. यासोबतच अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विहीर, त्यानंतर जे बोरिंग करतो असे कामं जे आहे, जे शेतावर वगैरे केले जातात, तर हे सुद्धा करू नये. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, अगदी छोट्या छोट्या आहे, पण याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. माहितीच्या अभावी या गोष्टी ज्या आहे या आपल्या हातून घडून जातात, म्हणून आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंना प्रिय अशी तुळशी असते. म्हणून लक्षात घ्या, या महिन्यामध्ये तुळशी जी आहे, तुळशीचा अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुळशीचं झाड तुम्हाला उपटायचं नाहीये. त्यानंतर संध्याकाळनंतर तुळशीला स्पर्श करायचा नाहीये. तुळशीची जरी तुम्हाला पानं तोडायची असेल तर आधी तुळशी मातेला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर अलगदपणे ते पानं तोडायची आहे. संध्याकाळी तुळशीला स्पर्श करू नका, तुळशीची पाने तोडू नका. तर ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण शक्य असतील तेवढ्या गोष्टी तुम्ही पाळा. यामुळे काय होईल, आपल्याला मग त्या गोष्टींचा जो दोष आहे तो लागणार नाही. त्या जर आपल्या हातून घडल्या चुकून तर त्याचा दोष आपल्याला लागतो. म्हणून या गोष्टींची काळजी घ्या की जेणेकरून आपल्याला या गोष्टींचा दोष लागणार नाही. तर अशी अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.